मधून प्रतिनिधी रेणुका गौतम, कॅमेरामॅन साई सोबत। आज आपण इथे वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत मंदिराचे प्रशांत म्हात्रे साहेब आहेत। आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत। तर आपण विचारून घेऊया या मंदिराची महिमा आणि इथं ज्या भक्तांना पंढरपूर येथे पोचता येत नाहीत ते खूप आशा भावना श्रद्धेने या मंदिरामध्ये महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात। तर तसेच आपण आता साहेबांशी बोलून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी मंडळाचा विश्वस्त प्रशांत म्हात्रे बोलतोय। हे मंदिर 410 वर्ष जुनं आहे। मंदिराला फार मोठा इतिहास आहे। ज्यावेळेस मुंबई 7 बेटांची होती त्यावेळेपासून हे मंदिर आहे। तर त्या काळी वडाळा गाव होतं। वडाळा गावाचे वारकरी पंढरपूरला जात, तर त्यांना पंढरपूरला गेले असताना त्यांना चंद्रभागेमध्ये एक मूर्ती मिळाली। ती त्यांनी इथे येऊन स्थापना केली आणि ती स्थापना तुकाराम महाराजांच्या हस्ते झाली। त्यामुळे याला प्रति पंढरपूर म्हटलं जातं। तुकाराम महाराज मिठाचा व्यापार मीठ घेण्यासाठी इकडे यायचे वडाळा कोरबा मिठागर प्रसिद्ध आहे। तर इथे मीठ घेण्यासाठी तुकाराम महाराज यायचे आणि त्यांच्या हस्ते या मंदिराचं स्थापना झाली। आणि नंतरच्या काळात मुंबई डेव्हलप होत गेली आणि इथे मिल कामगार जास्त होते। तर त्यांना नोकरी सोडून पंढरपूरला जाता येत नव्हतं। तर मिल कामगारांनी हेच पंढरपूर समजून इकडे दिंड्या आणण्यास सुरुवात केली। मग ती प्रथा पडली की सगळ्या लालबाग, परळ, आपला जोगेश्वरी, इथून कांदिवली, इथून दिंड्या इकडे वडाळ्याला यायला लागल्या। ज्यांना जाणं शक्य नाही पंढरपूरला ते इकडे यायला लागले आणि दर्शन घ्यायला लागले। आणि आषाढी एकादशीचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण का चातुर्मास चालू होतो। आषाढी एकादशी चालू होतो आणि कार्तिकी एकादशी संपतो। चार महिने आपण चातुर्मास म्हणजे आपण कांदा लसूण वगैरे खात नाही आणि ते याचे दिवस निसर्गाचा पाऊस पडत असतो आणि निसर्गाचं आपल्याला ॲडजस्ट व्हायला फार चांगली गोष्ट आहे ती। आणि असं म्हटलं होतं की देव शयनी म्हणजे देव निद्रा घेत असतो, आराम करत असतो। आज दादांनी आपल्याला जी काही माहिती दिली ती माहिती ऐकून मला तर अत्यंत आनंद झाला। आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः एक प्रतिनिधी असून मला पंढरपूर येथे पोचता आलं नाही, म्हणून मी महाराजांच्या दर्शनासाठी इथे आले। इथे दर्शन घेऊन मला खूप आनंद झाला आणि उत्सुकता वाढली माझी। तर जशी मी आज या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले एक भक्त म्हणून, तर तसंच तुम्ही इतर भक्तांना ज्या पंढरीला पोचता येत नाही, त्या वारीत समाविष्ट होता येत नाही, मग अशा भक्तांसाठी तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? आम्ही सर्वांना आवाहन करतो की जसं पंढरपूरचं महात्मा आहे तसंच या मंदिराचं देखील महात्मा आहे। तर आपण यावे। आमचं ट्रस्ट मंडळ सगळ्यांसाठी चांगली सोय करतं। व्यवस्थित रांगा चालू आहेत, सकाळपासून भरपूर गर्दी आहे, पण कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि सर्व भाविक आनंदाने दर्शन घेत आहेत। तर ह्या गर्दीमध्ये समजा जर कोणाला काही अडचणी आल्या, तर समजा की तब्येत खराब झाली, काय झाली, तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही मेडिकलची सोय उपलब्ध आहे का? आमच्याकडे एक कॉटन ग्रीनवरनं डॉक्टरची टीम आलेली आहे। ती इकडे मंदिराच्या बाजूलाच गणपती मंदिराच्या इथे सभामंडपात बसलेली आहे। गर्दीमुळे उष्माघाताने स्त्रियांना चक्कर येतात, मग त्यांच्यावर लगेच उपचार केले जातात। तिकडे त्यांना सगळं डॉक्टर व्यवस्थित चेक करतात। आपण जसं की या मंदिरामध्ये बघू शकता की चहूबाजूला सगळीकडे भक्तिमय वातावरण असं झालेलं आहे। या भक्तिमय वातावरणाचा लाभ हा दूरपर्यंत जी लोक आहेत, ज्यांना मंदिरामध्ये जाता येत नाही, पंढरपूरची वारी करता येत नाही, पोचता येत नाही, अशा भक्तांना मी आवाहन करू इच्छिते की ह्यावेळी जेवढ्या जोमाने वडाळा विठ्ठल मंदिर येथे सगळेजण जमलेले आहेत आणि हे मंदिर खूप पुरातन आहे। या पुरातन मंदिराची गाथा स्वतः तुकाराम महाराजांनी ह्याची स्थापना केलेली आहे। या स्थापनेची गाथा आपण या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी ह्याचा जास्तीत जास्त प्रचार करून लोकांपर्यंत पोचवूया। इथेच थांबते। प्रतिनिधी रेणुका गौतम, कॅमेरामॅन साई सोबत। जय हरी माऊली।